ठाकरे बंधू आज महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरात अमित ठाकरेंचा दौरा तर कोकणात आदित्य ठाकरेंचा दौरा. पंतप्रधान मोदी उद्या देशभरातील युवा खेळाडूंशी साधणार संवाद. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने सर्व खेळाडूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधणार संवाद. आरएसएसमधून देशाच्या नेतृत्व बदलाबाबत चर्चा सुरू, पण अमित शहांबरोबर कोणीही काम करण्यास तयार नाही. अगदी फडणवीस ही नाही, राऊतांचा दावा. मराठा कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असल्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. मंत्रालयातील 314 अधिकाऱ्यांना शासनाचा धक्का. मलाईदार पदांवर वर्षानुवर्षे कब्जा केलेल्या अधिकाऱ्यांना शासनानं दिला गो बॅकचा आदेश. इस्लामाबादमधील रुग्णालयातील नवजात शिशु विभागात आगीत 16 पैकी 15 नवजात बालकांचा मृत्यू. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सलग 45 दिवस जुहू चौपाटीवर लोकशाही मराठी रिएलिटी चेक. एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदमांनी जनजागृतीसाठी सूचना फलक लावण्याचे आदेश देऊनही अद्याप एकही फलक नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत अद्यापही छमछम सुरूच. नियमांचं उल्लंघन करून डान्स बार सुरू असल्याची माहिती. अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावे. सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी. रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनींचं हस्तांतरण ही एक फसवणूक. वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप. मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार. ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दयाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल. प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक. कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार. लोकशाही मराठीने बातमी दाखवूनही अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? सवाल उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.